मंडळी, आज आपण घरच्या घरी मलाई पनीर कसं बनवायचं ते बघूया. यासाठी मी इथे एका पनीर मेकरचा वापर केलाय. सध्या हे चाळणीसारखं दिसणारं भांड बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे. पनीर बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर म्हशीचं दूध वापरलं आहे. हे दूध चांगलं गरम होईपर्यंत आपण एका लिंबाचा रस काढून घेऊया. या लिंबाच्या रसामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दुधाला व्यवस्थित उकळी आली की यामध्ये लिंबाचा रस घालून हे दूध एकसारखं हलवून घेऊयात. लिंबाच्या रसामुळे दूध फाटायला मदत होते. मध्यम आच ठेवून हे मिश्रण अजून एक 2 ते 3 मिनिट आपण हलवत राहूयात. तुम्ही बघू शकता आता दूध हळूहळू फाटायला लागलं आहे. दूध पूर्ण फाटेपर्यंत हे मिश्रण असंच हलवत राहूयात. आता गॅस बंद करू आणि दूध पाणी पूर्ण वेगळं होईपर्यंत अजून एक 2-3 मिनिटं थांबूया. दूध गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण पनीर मेकरमध्ये घालायचं आहे. ड्रेन होण्यासाठी खाली एक भांडं घेऊया. तुम्ही बघू शकता दूध आणि पाणी अतिशय व्यवस्थित वेगळं झालं आहे. एक्सेस पाणी काढून घेऊयात आणि पनीर एकसारखं सपाट करून घेऊया. इथे तुम्ही एखाद्या ताटलीचा देखील वापर करू शकता. आता यावर ताटली ठेवून वजनासाठी एखादी जड वस्तू ठेवूयात. हे पनीर पूर्ण गार होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास झालाय. आपलं पनीर कसं झालंय ते बघूयात. पनीर मेकरची खालची डिटॅचेबल ताटली मोकळी करून घेऊयात आणि एखाद्या ताटलीत किंवा ट्रेमध्ये हे पनीर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता घरच्या घरी अतिशय मस्त असं मलाई पनीर तयार झालं आहे. 1 लिटर दुधापासून साधारण 200 ग्रॅम पनीर तयार होतं. बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी मलाई पनीर बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी SK रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.